हवामान खात्यानं आज पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान राज्याच्या इतर भागातही मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं हवामान खात्यानं दक्षतेचे आदेश दिले। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रासाठी आजचा हवामान अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे। आज तारीख 8 जुलै 2024 दुपारनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वातावरण झपाट्याने बदलण्याची शक्यता दिसत आहे। विशेषतः दुपारी 2:15 ते 3:30च्या दरम्यान काही भागात पावसाचा जोर अचानक वाढू शकतो। त्यामुळे शेतकरी बांधव, प्रवासी, शहरातील नागरिक आणि नदीकाठच्या गावांनी पुढील 2 ते 3 दिवस विशेष सतर्कता ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता यामध्ये आपल्या हवामान खात्याने वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट दिलेले आहे। आता आपण सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा पट्ट्यापासून। पुणे, नाशिक, मुंबई, सातारा आणि घाटमाथ्याच्या भागात आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार सरी कोसळू शकतात। रत्नागिरी ते रायगड या कोकण किनारपट्टीत सुद्धा पावसाचा प्रभाव टिकून राहू शकतो। त्यामुळे प्रवास करताना, शेतातील कामं करताना, त्याच पद्धतीने नाले, ओढे आणि नदीकाठच्या भागात जाताना तुम्ही काळजी घ्या। हा पाऊस फक्त आज पुरताच मर्यादित राहणार नाही। 8, 9 आणि 10 जुलै या 3 दिवसात राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण, मध्यम ते जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता राहील। 10 जुलै नंतर काही भागात पावसाचा जोर कमी होताना दिसू शकतो। मुंबई, पुणे, नाशिक आणि सातारा या परिसरात सुद्धा 10 तारखेनंतर थोडंफार सूर्यदर्शन होण्याची शक्यता दिसत आहे। आता ज्या भागात अजून पुरेसा पाऊस झालेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो। बारामती, कर्जत, जामनेर, उत्तर सोलापूर, बीडचा कडा, आष्टीपट्टा आणि धाराशिवच्या काही भागात आज दुपारनंतर चांगल्या पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी सुरुवातीला हलक्या सरी पडतील, त्यानंतर अचानक पावसाचा जोर वाढू शकतो। त्यामुळे पेरणीचा निर्णय घेताना जमिनीतील ओल आणि वापसा नीट आहे का हे तुम्ही लक्ष देऊन बघा। फक्त आभाळ भरलं आहे म्हणून घाई बिलकुल करू नका। सातारा आणि कराड परिसरात आज पावसाचा जोर वाढताना दिसू शकतो। दक्षिण सोलापूरच्या काही भागात तुलनेने कमी पाऊस राहू शकतो, पण उद्यापासून त्या भागात सुद्धा पावसाची हालचाल वाढण्याची शक्यता आहे। ज्यांच्या पेरण्या थांबलेल्या आहेत त्यांनी पुढील 2 दिवस हवामानावर विशेष लक्ष ठेवावं। जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली आणि वापसा आला तरच पेरणीचा पुढचा निर्णय घ्यावा। मराठवाड्यासाठी सुद्धा आजचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे। जालना, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात दुपारनंतर आकाशात ढग जमू शकतात। काही गावात आधी वारा सुटेल, नंतर काळे ढग जमतील आणि त्यानंतर जोरदार पाऊस सुरू होऊ शकतो। मराठवाड्यात 8, 9 आणि 10 जुलै या दिवसात पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणात राहू शकतो। ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अजून बाकी आहेत त्यांनी आजचा पाऊस, उद्याची ओल यांचा अंदाज घेऊन शेतीचं नियोजन करणं त्यांच्या फायद्याचं ठरेल। आता विदर्भात सुद्धा वातावरण बदललेलं राहील। अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर आणि गोंदिया या भागात ढगाळ वातावरण राहू शकते। पूर्व विदर्भात काही ठिकाणी पाऊस सुरू राहू शकतो। पश्चिम विदर्भात पुढील 2 दिवस सरींची शक्यता आहे। 8 जुलैच्या दुपारनंतर काही ठिकाणी ढगांची तीव्रता कमी होऊ शकते, पण लगेच पाऊस पूर्ण थांबेल असा गैरसमज करून घेऊ नका। उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा पूर्व पट्टा महत्त्वाचा आहे। आता या भागातील काही गावं अजून सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, पण आज दुपारनंतर त्यांना वातावरणात झालेला बदल नक्की दिसू शकतो। श्रीरामपूर, राहुरी, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या पट्ट्यात सुद्धा पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी बियाणं, खतं, पाण्याचा निचरा आणि शेतातील बांध याकडे विशेष लक्ष द्यायला हवं। आता नदीकाठच्या लोकांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा इशारा आपल्या हवामान खात्याने दिला। सातारा आणि कराड परिसरातील कृष्णा नदीची पातळी 25 ते 30 फुटांच्या आसपास जाऊ शकते। त्याचबरोबर कोयना नदीच्या प्रवाहात सुद्धा पुढील 2 दिवस वाढ होऊ शकते। जर कृष्णा नदीची पातळी 30 फुटांच्या आसपास गेली तर नदीकाठच्या गावांनी जास्त सतर्क राहायला हवं आणि जर नदीची पातळी 35 फुटांच्या पुढे गेली तर काही सखल भागात पाणी शिरण्याचा धोका वाढू शकतो। म्हणून नागरिकांनो, तुम्ही अलर्ट राहा। आता त्यानंतर आहे कराड, पाटण, वाई आणि महाबळेश्वर घाटमाथा या भागात पाऊस वाढल्यास खालच्या भागातील नद्यांमध्ये पाणी झपाट्याने वाढू शकते। त्यामुळे नदीकाठची मोटार, पाईपलाईन, शेतीची साधनं, जनावरं आणि महत्त्वाचं साहित्य सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवा। पूर येण्याची वाट बघू नका। पाणी वाढायला सुरुवात झाली की निर्णय घेण्यासाठी वेळ कमी मिळतो।
धरण क्षेत्रात सुद्धा आपल्याला प्रचंड मोठ्या हालचाली दिसून येतील. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात खूप लवकर वाढ होऊ शकते. उजनी धरणाकडे येणारा पाण्याचा प्रवाह अंदाजे 7 ते 8 हजार क्युसेकच्या दरम्यान राहू शकतो. त्यामुळे उजनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. पण पाण्याचा प्रवाह वाढला की नदीकाठच्या गावांनी निष्काळजी राहून चालणार नाही. त्यासोबत आहे नीरा, भीमा आणि मुळा मोठा नदी परिसरात पावसाचा जोर अचानक वाढू शकतो. पुणे परिसरात नाले, ओढे आणि नदीकाठच्या रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता राहील. दुचाकी आणि 4 चाकी घेऊन पाण्यातून जाण्याचा धोका घेऊ नका. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण प्रवास मात्र सुरक्षितच करा. मुंबईतल्या जनतेने सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या किनारी पट्ट्यात अधूनमधून जोरदार सरी येऊ शकतात. ऑफिसला जाणारे, लोकलने प्रवास करणारे, रस्त्यावर काम करणारे आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी हवामान पाहूनच बाहेर पडावं. पाणी साचण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता बीड जिल्ह्यात कडा, आष्टी, गेवराई आणि अंबाजोगाई या भागात पावसाची शक्यता खूप राहील. अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत, जामखेड, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा या भागांना चांगल्या सरींचा फायदा मिळू शकतो. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर, गंगापूर आणि पैठण पट्ट्यात देखील दुपारनंतर अचानक वातावरण बदलू शकते. या भागात पाऊस जर पडला तर उशिरा झालेल्या पेरण्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. ज्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे, ज्यांची पाईपलाईन वाहून गेलेली आहे आणि नदीकाठच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्यांनी वेळ वाया न घालवता तात्काळ पंचनामा करून घ्यावा. तलाठी, ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती द्या. नुकसान झाल्यावर फक्त बोलून उपयोग होत नाही, कागदोपत्री नोंद अत्यंत महत्त्वाची ठरते. एकंदरीत पाहिलं तर राज्यात 8, 9 आणि 10 जुलै हे पावसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतील. काही भागात मुसळधार, काही भागात अतिमुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 10 जुलैनंतर अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वाढेल. मात्र त्याआधीचे 2 ते 3 दिवस तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, पेरणी, औषध फवारणी, खतं देणं, पाण्याचा निचरा आणि जनावरांची व्यवस्था हवामान पाहूनच करा. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. नदी, नाले, ओढे आणि धरण परिसरात जायचं टाळा. हवामान कधी बदलते हे सांगता येत नाही, म्हणून आधी सुरक्षितता महत्त्वाची आहे, नंतर सगळ्या बाकीच्या गोष्टी. ही होती पावसाबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.